aló, 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 aló. Tidak, awak pun. Aló. Itu. Aló, 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 aló. माइक बंद झाला ना म्हणून सांगतो ना. Aló, 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 aló.
चर्चा जरूर झाली होती आणि आज ती माश मात्र प्रेक्षकांना आणि वडवलीच्या ग्रामस्थांना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. काल देखील कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंदे अशी लढत होती. दोन्ही एकाच गावातील संघ ज्यावेळेस मात्र एकमेकांच्या समेत असतात तेव्हा मात्र प्रतिष्ठा पणाला लावी लागते. आज अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वांचं पुनश्च सहर्षार्थिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मान वंदना देऊन आजच्या या अंतिम दिवसाला आपण सुरुवात केली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक 20-25 हा थरार आणि आज अनेक क्रिकेटचे चाहते अनेक क्रिकेटचे दर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये इथे मात्र कुठल्या संघाच्या आणि कुठल्या गावाच्या नावावरती धर्मवीर चषकाचं हे मानाचं करंडक जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जाऊयात महाराष्ट्र देशानं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 ऑन दी बोर्ड. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. वेळेच्या बाबतीत सुरुवातीपासूनच आपण दक्षता घ्या कारण की आज अंतिम दिवस आहे. 2 एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे त्या अनुषंगाने पंचांना देखील सक्त ताकीद असेल की आपण देखील इथे मात्र थोडस सूचना जरूर द्याव्यात. गेम ऑन पारस गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये इथे मात्र पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात मिळते म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वीर बजरंग खारिवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर केव्हीपीसी कानली या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. तेजस वारगडे आमच्या समेत पुन्हा जॉईन झालेत. आमचे साथी समालोचक मित्र शिंदे सर यांचं देखील आम्ही कौतुक करू आणि आमचे दुसरे ऑफिशियल आमचे जे कॉमेंटेटर होते अभिजित नक्कीच आवाज वडवलीचा आणि फ्युचर ब्राईट आहे त्यांना देखील शुभेच्छा. आमची टीम लाईव्ह टेलिकास्ट आमच्या समवेत जोडले त्यांचं देखील आम्ही कौतुक. पंचांचं कौतुक आणि सर्व लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. ओ शॉर्ट टर्म पोल शॉर्ट लाईन चेंडू त्याला पुल केलाय. पोल आले चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार षटकार. इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघांनी सज्ज राहा. टॉस देखील महत्वाचा असेल पुढील मॅचचा. सकाळचं सत्र सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. सदा मामा वारगडे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सदा मामा. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आज अनेक इथे मात्र मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतील कारण की आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थानं आमचे मान्य श्री संजय तुकाराम वारगडे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आहे. खरं तर या क्रीडांगणावरती ऐतिहासिक क्रीडांगण आहे. वडवलीतील सर्व क्रिकेट खेळाडूंना खेळण्याचं एक साधन आपण पाहतो. या क्रीडांगणाच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करूया. आता मात्र धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. इथे मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतात. स्वीपर कव्हरला जेल ड्रॉप. एक धाव तर घेतली. दुसरी धाव इथे मात्र घेणार नाहीयेत कारण की इथे मात्र तटस्थ राहिलेत पंच की ज्या ठिकाणी मात्र सुचवत असताना की एकच धाव असेल आणि त्या अनुषंगाने 31-31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि एका बाजूने आपण पाहिलं तर वीर बजरंग खरवली संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर केव्हीपीसी कानली संघ दोन्ही दिग्गज संघात आणि एकमेकांच्या अगेन्स्ट आता मात्र हा चांगला खेळ खेळताना पाहायला मिळतात. ओ क्या बात आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर धर्मवीर षटकार.
इथे मात्र षटकार येतोय. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 ऑन दी बोर्ड. 27 धावा. पुनश्च इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. सातत्याने झेल इथे मात्र सोडल्या जातात. हो व्हॉट अ हिट. इथे मात्र डायरेक्ट एष्ट्यांवरती चेंडू आदळला आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आपण पाहिली तर शुभमने चांगली फटकेबाजी केली होती. 27 वरती बाद झाला. झेल तर ड्रॉप झाला परंतु धावबाच्या स्वरूपाने बाद व्हावं लागलं आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत 8 झेल ड्रॉप केलेत. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ प्रस्थापित करणं देखील गरजेचं असेल. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघ सज्ज राहायचं. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल वीरूकडे ही जबाबदारी असेल. जबाबदारीनं खेळावं लागेल. पुढील मॅच मैत्रीपूर्व लढत आपण मधाशातमध्ये पाहणार आहोत परंतु मनामध्ये एक हुरूर वेगळीच असते. तरी मैत्रीपूर्व लढत असते. पप्पी देखील असतात. पप्पीना ठाऊक आहेत कारण की वडवली गावामध्ये बराच काल आम्ही देखील घालवला. गेल्या 5 ते 6 वर्षानंतर मात्र पुनश्च इथे या अंतिम दिवसामध्ये संधी मिळाली आणि आज मात्र इन ऍक्शन मध्ये वडवली अगेन्स्ट वडवली अशी मॅच पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू वीरूचा निर्धाव इथे मात्र फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 38 वरती जाऊन पोहोचले. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हे 5 चेंडू निर्णायक असतील. निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे या ठिकाणी मात्र सुंदर असं क्रीडांगण. वेलकम आमचे विकीजी वारगडे यांचं सरशार्दिक स्वागत. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि दरम्यान हा दमदार स्ट्रोक चौकार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. मिरिट पर्यंत आले नव्हते चेंडूच्या. त्या अनुषंगाने इथे मात्र ही सिंगल धावफलकावरती एकटवली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 43 वरती जाऊन पोहोचले आणि अंतिम आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण लगेचच 3 चेंडू नंतर टॉस देखील करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा आहेत. 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघांना देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. हो बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. सातत्याने युवराज इथे मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. रोहितला आपण पाहिलं कारण की त्याच्या पाठपून एक षटकार आला होता आणि आता मात्र स्ट्राईक युवराजकडे असेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 43 वरती. एखादा 44 वरती एखादा मोठा फटका आला तर 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल परंतु इथून मात्र सध्याच्या घडीला वीरू चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकले. धावा खर्च केल्या 6. त्याच्यामध्ये एक चौकार आपण पाहिला होता आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि क्रिकेटचे चाहते क्रीडांगणावरती आपण पाहतोय. ओ बॅटची लिडिंग एज शॉट ठरला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल टिपला. फलंदाज युवराज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन.
आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. विनंती असेल आई गावदेवी वडवली बी संघ आणि आई गावदेवी या वडवली संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहा. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायखेंडला असं बॅटर राहुल आपल्याला पाहायला मिळेल. राहुल साठी हा चेंडू थोडासा खाली ठेवला होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. लेग बाय. यस. चला आता मात्र आमचे ठाकरे सर देखील आपले ऍक्शन दाखवताना काल 500 कॅश प्राइज कमावलं होतं. आज पाहूया किती कमावतात. जीएसटी लागेल पण आज या गोष्टीची नोंद घ्या. अंतिम नक्कीच या ठिकाणी मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 45 आणि 46 धाबींची आवश्यकता असेल. चला आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मुख्य मंचावरती सन्मान्य हरिचंद्रजी वारगडे साहेब आहेत आणि चेतनजी शिकारी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा करायचा. हरिचंद्र वारगडे साहेब आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करूयात. चेतनजी शिकारी साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात. मायेची प्रेमाची आपुलकीची ही शॉल त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण शुभ सन्मान करतोय. आणि त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी असं सहकार्य करत राहा आणि आपलं असं प्रेम या चषकावरती देत राहा हीच नम्र विनंती. तदनंतर शुभ सन्मान निखिलजी खारीक साहेब आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण करूयात. सन्मान्य बाळारामजी वारगडे साहेबांना विनंती असेल की आपण देखील हा शुभ सन्मान करायचा. निखिलजी खारीक यांचा शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. सन्मान्य बाळारामजी वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. चला आपण टॉस करूयात आणि आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. सन्मान्य हरिचंद्रजी वारगडे साहेब आणि निखिलजी खारीक साहेबांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे संघनायक देखील सज्ज आहेत आणि नक्कीच ओम साई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य नरेशजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं देखील सर हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते करूयात आपण टॉस. तर दोन्ही मान्यवर आहेत. चला दोन्ही मान्यवर आहेत. थोडेसे मध्ये या दादा आपण. दोन्ही मान्यवर आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. छापा इज द कॉल. काटा आलेला आहे. चला आता मात्र कोण कोणाचा काटा काढेल हे पाहायला मिळेल सध्याच्या घडीला. परंतु मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. इथे टॉस जिंकला ही गावदेवी वडवली या संघानं. टॉस जिंकलाय. प्रथमता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. विचार केला तर समोर आई गावदेवी वडवली बी संघ आहे. तर नावाने जरी बी असला तरी सुद्धा चांगला संघ तो देखील आहे. सध्याच्या घडीला पूर्ण गाव एकत्रित आहे. आपण पाहतो ही मॅच पाहण्यासाठी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या मॅचची चर्चा देखील सुरू होती. परंतु समोर आई गावदेवी वडवली बी संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट किती धावांपर्यंत नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? नक्कीच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आहे हर्षद बिट्टू पाटील आहे, त्याच्यानंतर राज गोतारणे, मी आहे, राधे आहेत, बॉलर आहेत चांगले. विचार केला तर आपण पाहिलं सातत्याने एकत्रित आपण खेळत होतो. प्रॅक्टिस देखील आपण करत असतो एकत्रित. काय स्ट्रेंथ, काय स्ट्रॅटेजी, काय मीटिंग झाली अगेन्स्ट दी गावदेवी वडवली बीच्या अगेन्स्ट? स्ट्रॅटेजी अशी काय कोणत्या संघासमोर नाहीये. सर्व जवळचे संघ आहेत. सर्वांचे काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेस आहे सर्वांना माहिती आहे. स्ट्रॅटेजी काय नाही. गेम मैदानामध्ये चांगला करण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही 4थी टुर्नामेंट आहे आमची. 3 टुर्नामेंटला आम्ही क्वार्टर फायनलला आलोय. नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. हे स्वतः आयोजक आहेत आपण पाहतोय धर्मवीर चषकाचं सुंदर असं आयोजन आहे. आपण पाहिलं सातत्याने या विभागामध्ये फार मोठी स्पर्धा आपण ठेवत असतो. या स्पर्धेबद्दल आणि स्वतःच्या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच मी तर म्हणेन ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात मोठी स्पर्धा आमचीच असते आणि नक्कीच संजय वारगडे यांच्या माध्यमातून संपूर्ण सपोर्ट असतो. जेवढी मोठी टुर्नामेंट करता येईल तेवढा त्यांचा सपोर्ट असतो. संजय वारगडे त्यांनाच श्रेय जाईल खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि एवढे सर्व मान्यवर मी कुठेच कोणत्या स्पर्धेमध्ये एवढ्या भागामध्ये बघत नाही जेवढे मान्यवर आमचे संजय दादा वारगडेचे असतात इकडे.
यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समेत. आता विकी वारगडे आहेत. विकी, टॉस तर हरला, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असते आम्ही. येस, म्हणजे मनासारखं झालंय. बॅटिंग घ्यायची होती, बॅटिंग मिळाली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि आता मात्र आजच्या दिवसामध्ये कुठल्या खेळाडूंकडून अपेक्षा असतील? माझा भाऊ सुखदेव असेल, मी स्वतः असेल, निलेश तुपे असेल, आम्हाला बॅटिंगमध्ये 100% द्यायचं आहे. त्या हिशोबात आम्ही योगदान करणार आहे. समोर आपण पाहिला आपल्याच गावातील संघ आहे, नक्कीच आई गावदेवी वडवली संघ आहे. या संघाच्या अगेन्स्ट खेळताना काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती आखली आहे? मॅच ही मैत्रीपूर्ण असते, त्याच्यामध्ये स्ट्रॅटजीचा काही विषय नसतो. कोणी जिको, विजय वडवलीचाच होणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 100% देऊ. यस, क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न. सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय, ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे. या चषकाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? दरवर्षीप्रमाणे चषक छानच असतो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करीत असतो का आमची स्पर्धा व्यवस्थित झालीच पाहिजे. त्या हिशोबात एकदम ओके. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून न्यूज येते, टॉस जिंकलाय आई गावदेवी वडवली संघाने. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आई गावदेवी वडवली बी या संघाला. नक्कीच जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. पुढील सत्र ऐकूयात प्रवीणजी शिंदे सरांच्या गोड आवाजातून. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. तत्पूर्वी एक आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे दोन्ही टीम्सला की एक इनिंग तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, कारण 4 षटकांची मॅच आहे. ही सूचना आपण लक्षात घ्या, कारण 11:15 वाजलेत. आत्ताशी आपली दुसरा सामना चालू आहे, तर कुठेतरी या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू पाहत बसतील. या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मॅचला सुरुवात पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतात राहुल पाटील. स्ट्रायकर एंड वरती मयुरेश आणि त्याच्या साथीने राहुल भोईर, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 46 धावांचा आव्हान आहे. वडवली गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यायचं आहे, कारण ही स्पर्धा आपल्या गावामध्ये भरली आहे, तर या स्पर्धेचा आनंद आपण या मंचावरती बसून घ्यायचा आहे. प्रारंभ झालाय मॅचला. राहुल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज होत आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर स्ट्रायकर एंड मध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन मयुरेश पष्टे. पहिलाच बॉल या वेळेला मात्र पाहिलं तर ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला अलॉंग दी कार्पेटनं. मिडॉन मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी पाहिलं तर रोहित ठाकरे आहेत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, कॉल कॉम्बिनेशन चुकीचा पाहायला मिळाला होता. एक धाविते मात्र अंकित होते. पहिल्याच बॉलवरती थोडीशी घाई गडबड पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 श्री गणेशा झाला टीमचा. धावसंख्या 1 या अंकावरती. केव्हीपीसी कांदळी संघ या हंगामामध्ये पाहिलं तर एक ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावरती केली. कालच्या दिवसामध्ये देखील अंबाडी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं. मात्र आज नवीन स्वप्न उराशी बाळगून या धर्मवीर चषकामध्ये हा संघ पुन्हा एकदा दाखल झालाय. राहुल भोईर अनुभवी फलंदाज, खूप सारे रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. सातत्याने कांदळी टीमसाठी चांगला क्रिकेट तो खेळत आलाय. आता ही जबाबदारी राहुल भोईरला इथून मात्र पार करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल असेल राऊंड द विकेटने राहुल पाटील यांचा. राहुल टू राहुल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुलचा फटका खेळायचा होता, चेंडू बॅटमध्ये बरंचसं अंतर राहिलं आणि त्यानंतर यष्टीरक्षक योगेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच बिग फाईट, बिग ज्या मात्र प्रेक्षकांना सामन्याची उत्कंठा लागली होती तो सामना आपल्या भेटीला येतोय. वडवली अ विपक्ष वडवली ब. राईट राऊंड द विकेट ना. पुढचा बॉल राहुल यांचा. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला शफल झाले. चांगले क्षेत्र निवडलंय राहुल भोईरनं आणि या बॉलवरती आलाय चौकार. कांदळी टीमसाठी या डावातला हा पहिला चौकार. ज्या वेळेला विकेट येईल किंवा चौकार षटकार जाईल त्यावेळेला वेळ घेऊ नका, कारण आज फायनल डे आहे. आपण आयोजकांना सहकार्य करा आणि पंचांना विशेषतः सहकार्य करा, कारण पंच म्हटलं तर खरं तर त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत. राहुल यांचा पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल देह एष्टीवरती आदळला आणि त्यानंतर एस्टर्नवरती आदळलाय. ही मोठी विकेट या मॅचची. राहुल भोईरला जावं लागेल माघारी. हा पहिला धक्का बसतोय केव्हीपीसी कांदळी संघाला. राहुल बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये निशांत पष्टे आलाय. या हंगामातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. खरं तर इन्फॉर्म आहे. याच्यावरती संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कारण या विभागातून पाहिलं तर खरिवली टीमचे करण पाटील असतील, त्यानंतर पाचगाव संघाचे विलास सुतेकर असतील किंवा निशांत पष्टे असतील, हे घातक फलंदाजीसाठी ओळखले जातात. खरं तर त्यांचं भविष्य क्रिकेटमध्ये उज्ज्वल आहे आणि प्रार्थना करूयात की इथून पुढे सिटी क्रिकेट त्यांनी देखील खेळावा आणि ती त्यांना नक्कीच संधी आहे. आपला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवा, आयुष्यामध्ये पुढे जा, कारण क्रिकेट अगदी साता समुद्रा पलीकडे निघून गेलाय. पहा हा क्लास आहे. नेत्रदीपक फटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे आल्या आल्या ठोकलाय त्याने चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. खरं तर मजा येईल हा स्ट्रोक पाहण्यासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचा षटक सुरू आहे आणि निशांत आल्या आल्या आपला क्लास दाखवतोय. परंतु इथून गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल, कारण मॅच देखील तितकीच महत्वाची, स्पर्धा महत्वाची, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. धर्मवीर चषक आपण पाहतोय. स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या नावाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय? ओ माय गॉड. चेंडूचा स्पर्श झाला होता का बॅट सोबत? तर नाही. इथून मात्र पाहावं लागेल. इट इज अ वाईट बॉल. पंचांचा एक्स्ट्रा रनचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 10 धावा धावफलकावरती आहेत. आज अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा जरूर भेट देतील. 10 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 46चं टार्गेट आहे. दोन्ही संघ या विभागातील, या असोसिएशन मधील ताकदवार बलाढ्यशाही म्हणून संबोधले जातात. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवरती निराश असेल निशांत पष्टे, कारण हा ट्रॅकर बॉल होता. त्याला मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड ऑफला क्लिअर करू शकले असते. त्यानंतर डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 या अंकावरती. विजयाकरिता लक्ष गाठायचंय. 18 बॉल आणि 36 धावा. 12ची रणनीती इथून मात्र आखावी लागेल टीम कांदळी संघाला. पहिल्या मॅच मध्ये राहुल पोलीस यांचं खूप चांगलं गोलंदाजीचं क्षेत्र आपण पाहिलं, जे पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. परंतु वीर बजरंग खरिवली संघासाठी नेहमीच त्यांचं योगदान खूप चांगलं राहिलंय. आज करण पाटीलची कमी जाणवते या मॅच मध्ये. खरं तर तो ट्रॅव्हलिंगला कुठेतरी गेला होता. त्या प्रवासात तो थकला, त्यामुळे या सामन्याला पोहोचू शकला नाही. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. नुकतीच TTPL झाली, त्या ठिकाणी पवन केने खेळले. त्याच रात्री गोरखपूरला पोहोचले. तिथून मुंबई एअरपोर्टला आले आणि तिथून थेट कुडूसची स्पर्धा खेळायला गेले. हा गावासाठी खेळणार जाणारा क्रिकेट आहे. याला खेळाडू वृत्ती बोलतात, याला खेळाडू म्हणतात. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. अठरा बॉल 36ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आणि निश्चितपणाने वीर बजरंग खरिवली संघ ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतो, आयुध स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा येत असतात. कैलास पष्टे जे आयुध स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर्स आहेत, निचोले गावचे आहेत, चांगल्या पद्धतीच्या बॅट्स त्यांच्याकडे अवेलेबल होत असतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या टीमला, त्यांना देखील धन्यवाद. यावेळेला फुल टॉस होता, टर्न केलाय इन टू द गॅप, बॉल निघून गेला एक टप्प्याकडे. सीमा रेषा पार, चौकार. चार धाब्याने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना 14 धावा. फुल टॉस बॉल होता युवराजचा आणि मयुरेश खरं तर त्याला चांगल्या पद्धतीने त्याने डिफेन्स केला. मयुरेशची बॅटिंग आज देखील आठवते आपल्याला. ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रीमियर लीगचं आयोजन झालं. खरं तर गमावलेला सामना या खेळाडूने जिंकून दिला आणि तोच फलंदाज आता इथे कांदळी टीमचं नेतृत्व करतोय. कॅप्टन आहे आजच्या या मॅच मध्ये तो, आणि चांगली बॅटिंग. सन्माननीय या भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बालेमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आपल्याला पुरस्कृत झालाय. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. युवराज पुढचा बॉल घेऊन बॅटची इनसाइड एज आतल्या बाजूची कडा घेतल्या, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये फाईन लेग मध्ये खूप क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेक्षकांना आवाज तो प्रेक्षणीय सामना, मग सामना कोणीही जिंकू द्या. यानंतर नक्कीच प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. एकाच गावातील दोन संघ
मात्र पराजय कोणाच्या वाट्याला येईल हे आम्हाला माहित नाही, परंतु विजय हा नक्कीच गावाचा होईल, कारण दोन्ही संघ एकाच गावातले आहेत आणि त्यांच्या पुढे नाव लिहिलं गेले वडवली. खरं तर या मॅचची उत्सुकता सर्वांना लागली आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 15 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज युवराज पुढचा बॉल घेऊन यावेळी समोरच्या दिशेला मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला झेल टिपला जाईल का, आणि अखेरकार रोहित ठाकरेने टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. बडी मछली जाल में फंसी हुई, निशांत पष्टेबाद. थांबणं गरजेचं होतं. मोठा स्ट्रोक खेळला गेला आणि नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय या स्पर्धेचे प्रणिते, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी ज्यांनी सिंहाचा खारीचा वाटा ज्यांनी उचलला, या गावचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख आणि धर्मवीर चषकाचे प्रणिते, सन्माननीय आदरणीय युवकांचं प्रेरणास्थान संजयजी वारगडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2025-26 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. यावेळीचा बॉल मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार होतोय. राहुल पाटील होते आय थिंक, आणि एक सिंगल इथे घेतली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. अनेक मान्यवर या मॅच या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील, कारण संजय दादांनी पेरलेलं हे प्रेम आहे आणि त्यांच्या शब्दासाठी नक्कीच ही मंडळी इथपर्यंत पोहोचत असते. अगदी पाहिलं तर शिवसेना उपनेते विश्वाजी थळे साहेबांना आपण पाहिलं, समाज कल्याण न्यायाचे अध्यक्ष सोन्या पाटील यांना पाहिलं, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील यांना आपण पाहिलं, आणि आता या मान्यवरांची गर्दी या दिशेने चालू झाली आहे. आदरणीय कमलेशजी पाटील वळगावचे आहेत, समाजसेवक, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला स्लॉक स्वीप केला बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शुभम पाटील त्या ठिकाणी उपस्थित, चांगली फेकी आहे, चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 17 धावा. बोलू का आमच्या VIP डाईस वरती पाहू शकाल सन्माननीय कमलेश पाटील जे वळगावचे उद्योगपती आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यानंतर सन्माननीय या गावचे तंटामुक्त अध्यक्ष प्रकाशजी अंदाडे, त्यानंतर या स्पर्धेचे प्रणिते संजय दादा वारगडे, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळामध्ये भिवंडी लोकसभाच्या विद्यमान खासदार आजच्या दिवसामध्ये सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांचं देखील आगमन होईल, परंतु इथे पारसचा हा फटका फसलाय की काय, बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये हा फटका फसलाय आणि अखेरकार पारस देसले देखील माघारी जाईल. आणखीन एक धक्का KVPC कांदळी संघाला. आम्ही शिवाचे पारस देसलीची विकेट आले आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता इथून मॅच जिंकण्याकरिता 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. समान संधी आहे दोन्ही संघांना मान्यवरांच्या माहितीसाठी. करिवली विरुद्ध कांदळी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतरचा सामना वडवली अ विपक्ष वडवली ब. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, नरेश पाटील या ठिकाणी या मॅचचा जरूर आनंद घेतील. मात्र विजय कोणाचा असू द्या, विजय हा गावाचा असणार आहे, कारण दोन्ही टीमच्या पुढे वडवली गावाचं नाव आहे.
करिवली गावचे नक्कीच क्रिकेटचे चाहते सन्माननीय अशोक मुकणे या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच संजय दादा वारगडे आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतायत की इथून होणाऱ्या काही स्पर्धा ज्या बाहेरच्या असतील तिथे वडवली संघ हा एकत्रित खेळणार आहे. खरं तर खूप गुड न्यूज आहे, कारण जे संघ तुटलेत ते कुठेतरी जोडत असतील तर अभिमानास्पद ही गोष्ट आहे. आणि खरं तर गावासाठी खेळणं गरजेचं आहे, नावासाठी नको परंतु गावासाठी अत्यंत खेळणं गरजेचं आहे. तर षटक क्रमांक 3 मध्ये योगेश पाटील येत आहेत. आज मात्र करम पाटीलची कमी जाणवते मॅच मध्ये. स्ट्रायकर एंड वरती मयुरेश, नॉन स्ट्रायकर वरती वीरू पष्टे आहे. मात्र ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील, कारण या टीमचा हुकमी एक्का, या टीमचा लढवई अजून मागे आहे. त्याचं नाव आहे जितेश पष्टे, त्याचं येणं बाकी आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर मयुरेशला 12 बॉल आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. परंतु योगेश पाटील यांना चांगली गोलंदाजी आज करावी लागेल, कारण करण पाटील नाही आहे. जय पराजय कोणाच्या वाट्याला येईल? ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची स्पर्धा. या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आज अधिराज्य कोण गाजवणार? सफल झाले. व्हॉट शॉट! बॉल ला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. केलेत मयुरेशने. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केला, सक्सेसफुल झालाय. 23 धावा धावफळकावरती पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. प्रत्येक बॉल मागे आपल्याला समीकरण बदलताना पाहायला मिळेल. पहा माधव ठाकरे सरांची ऍक्शन, आज त्यांचा डान्स नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षक मायबापाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विशालजी गोंधळी यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं होतं. आज देखील पारितोषिक पटकावलं जाईल त्यांच्या माध्यमातून. क्राऊड अपील आहे, जोरदार अपील आहे. पंच सहमत नाहीयेत, पंच याला मात्र मान्यता देत नाहीयेत. क्राऊड मध्ये अपील मध्ये उत्साह अधिक होता, परंतु पंच सहमत नाहीयेत या अपीलला. फेटाळून लावले अपील. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेले. एकंदरीत 23 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज योगेश पाटील. अत्यंत जबरदस्त क्राऊड अपील पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन संघाची आपल्याला क्राऊड अपील पाहायला मिळत असते, आणि अशा कंडिशन्स मध्ये कधी कधी पंचांवरती दबाव निर्माण होतो आणि कळत न कळत डिसिजन देखील रॉंग येतो, आणि त्याच्या मागचं हे कारण आहे. खरं तर गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. चेंडू क्रमांक 3 घेऊन मयुरेश पष्टेच्या विरोधात. यावेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवरती क्राऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंच देखील तितकेच दक्ष आहेत, पंच देखील तितकेच अनुभवी आहेत. धावसंख्या रोखली आहे 23 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 9, आणि 9 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 23. 9 बॉल 23. अगदी दोन्ही बाजूने हा सामना झुकलाय. खरं तर मॅच मध्ये पारड कोणाच्या विजयाचं पारड कोणाच्या बाजूने झुकणार? योगेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. षटकार आल्यानंतर कमबॅक करून देतात आपल्या टीमला. मयुरेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला स्लॉग हिट केलाय, खूप चांगला स्ट्रोक. नेत्रदीपक फटका, बॉलला पाठवलाय सीमारेषे पलीकडे 7 धावांसाठी आलाय षटकार. वडवली गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपण व्हा. वडवली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेश जी वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण सन्मानाने या मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. योगेश पाटील यांच्या गोलंदाजीवरती अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. कधी गोलंदाज हाबी होतोय तर कधी फलंदाज हाबी होतोय. चांगली जुगलबंदी या दोन खेळाडूंना पाहायला मिळते. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची गरज आहे. कांदळी की खरिवली, आज विजय कोणाच्या वाट्याला जाणार? पुढचा बॉल घेऊन योगेश पाटील.
यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक ओ माय गॉड कॉल कॉम्बिनेशन चुकीचं दोन क्षेत्ररक्षकांदरम्यान आणि बॅकअप दिलं गेलं आणि ते इथे देखील धावा मिळू शकल्या असत्या. एकच सिंगल घेतली आहे. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 30 धावा 7 बॉल आणि 16ची गरज आहे. खर तर विनंती असेल खेळाडू कक्षांमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त कुणी बसू नका. आयोजकांची सूचना आहे आणि या शिस्तीचं आपण पालन करा. फक्त आणि फक्त खेळाडू त्या ठिकाणी बसतील, कोणताही संघ असू द्या. आणि जे बॅनर्स लावलेत त्या बॅनर्सच्या समोर कोणी बसू नका प्लीज, कारण एक चांगली स्पर्धा आहे आणि त्याचं थेट प्रेक्षेपण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे विनंती असेल बॅनरच्या समोर कुणी बसू नका. 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे आणि इथून मात्र स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज वीरू पष्टे. खरं तर रवींद्र पष्टे यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे वडील देखील चांगले क्रिकेट खेळत होते टीम कांदळी संघासाठी आणि त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये वीरू पष्टे. राईट आर्म राऊंड द विकेटने अंतिम बॉल योगेश पाटील यांचा वीरू पष्टेच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला स्टँड इन डिलिव्हर लॉंग ऑन ला क्लिअर करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथून मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 10 धावांची. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम आहे. 6 मध्ये 10 काढायचे आहेत. पाहूया 10 धावा कोणत्या पद्धतीने चेस होतील. आज या टीमचे एक प्रतिनिधी सदस्य इम्तियाज शेख यांचा वाढदिवस आहे आणि खरं तर त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन आज त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आपण प्रार्थना करूयात. सन्माननीय कमलेजी पाटील आमच्या समवेत उपस्थित आहेत. उद्योगपती व यांचं स्वागत सन्मान आपण या दरम्यान करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय प्रकाशदादा अंधाडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. सन्माननीय सदानंदजी वारगडे आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांना या 2 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत, जे वळगावचे उद्योगपती आहेत आणि या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. धन्यवाद दादा, खूप दूरवरचा प्रवास कापून तुम्ही या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. या स्पर्धेला 4 चांद लावले त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मायेची श्वाल देऊन या ठिकाणी दादांना सन्मानित केलं गेलंय. धन्यवाद. तर शेवटचं षटक हार्दिक आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चेंडू शिल्लक आहे 6. या मॅच मध्ये धावा काढायच्या एकंदरीत 10. चांगली मॅच इथून मात्र पाहायला मिळते. हार्दिक वरती जबाबदारी दिली आहे. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी आज करण पाटीलची कमी जाणवते. मी वारंवार यासाठी उल्लेख करतोय, तुम्ही तुमच्या संघासाठी खेळा, तुम्ही तुमच्या गावासाठी खेळा आणि ते महत्वाचं आहे. हार्दिकचा पहिला बॉल, अगुट टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्मफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मयुरेश पष्टेची काय बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग आहे. खरं तर 3 षटकार 1 चौकार. कॅप्टन कसा असावा साधारण मी नाव घेईन मयुरेश पष्टे. जर का डावाला त्याने सांभाळलं मॅच विनर इनिंग तो साकारतोय. आता मात्र मॅच मध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 5. क्लोज एष्टी रक्षण करताना आपण योगेश पाटील यांना पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट न यावेळेचा बॉल चांगला आहे का पाहावं लागेल तर नाही. लेग स्टंपला मिस करतोय. वाईटचा इशारा आलाय.
माधव ठाकरे सर, विशाल भोईर सर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले पंचांची भूमिका साकारतात. गेले 4 दिवस अत्यंत उत्तम दर्जाची पंचांची भूमिका ते साकारतायत आणि उद्या निश्चित मुरबाड या ठिकाणी ते पोहोचतील पंचांच्या भूमिकेसाठी. खरं तर खूप चांगला पंचांचा पॅनल त्यांनी उभा केलाय. मग कॉमेंटेटर्स असतील, अंपायर्स असतील आणि त्यांच्या माध्यमातून ठाणे क्रिकेट ग्रामीण हा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील त्यांनी उभा केलाय. अनेक नामवंत खेळाडू त्या ग्रुपमध्ये आहेत. 43 धावा धावफलकार देत अवघ्या 3 धावांची गरज आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता खरं तर कैलासवासी कुसुम धुंदाराम गोंधळी यांच्या स्मरणार्थ विशाल धुंदाराम गोंधळी पोलीस पाटील आहेत गावचे. यावेळा मॅचला टाटा बाय बाय. मॅच फिनिश. टीम कांदी संघ विजयी. अभिनंदन अँड हार्ड लक टीम वीर बजरंग खरिवली. सामनावीराचे पारितोषिक लाभले सन्माननीय विशाल दादा गोंधळी ज्या गावचे पोलीस पाटील आहेत, युवा नेतृत्व, युवा उद्योगपती आहेत, त्यांचं शुभागमन या ठिकाणी. आणि त्याचनंतर लेजंड क्रिकेटर सुभाषदादा जोशी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडूची व्यवस्था लाभले ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचनंतर विशालजी गोंधळी यांच्या माध्यमातून तब्बल 60 टी शर्ट वडवली संघाला पुरस्कृत केल्यात, त्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद देऊयात. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आपण नाव घोषित करूयात. ऍज अ कूल कॅप्टन मयुरेश पष्टे ठरतोय इथे मॅन ऑफ द मॅच. चला मयुरेश, आपण मंचावरती यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. अनन्या गोंधळी